हाय फ्रेंड्स, मी रोहित. आज आपण मॅथच्या पुस्तकाचं पेज नंबर 31 पाहणार आहोत. वेदश्री रीड 9 पेजेस ऑफ अ बुक. म्हणजे वेदश्रीने 9 पेज वाचले एका बुकचे. हाऊ मेनी मोर पेजेस should she read to finish reading 15 pages? म्हणजे काय ग, तिला 15 पेजेस वाचायचे किंवा 15 पेजेस कंप्लीट करण्यासाठी तिला अजून किती पेजेस वाचायला लागतील? तिने किती वाचलेत? 9. आता खाली काय दिले बघ. What is given? What is given म्हणजे काय दिले आपल्याला? Number of page. Number of pages to be read. Number of pages already read म्हणजे तिला किती पेजेस वाचायचे आणि तिने किती पेजेस वाचले हे दिलंय आपल्याला, बरोबर. पुढे ही काय बोलते बरं? अगं वरती राहिलं ना. What should we do? Add or subtraction? What should we do? Add or subtract म्हणजे आपण काय करू शकतो? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. तर खाली काय दिलंय? ही काय बोलतेय? I will subtract म्हणजे ती काय करते बरं? सबट्रॅक्ट. I will take away 9 from 15 and see how many are left. म्हणजे काय बोलते बरं ती? म्हणजे ते 15 कडून उलट मोजतील पाठीमागं किंवा 9 त्यातून काढून टाकतील. किती शिल्लक राहतील? 15 मधून 9 काढून टाकले तर किती राहतील? 6. बघ आता पुढे काय दिलंय? आय विल काउंट फ्रॉम 9 फॉरवर्ड अप टू 15 टू गेट द सबट्रॅक्शन. म्हणजे तो काय करेल? 9 पासून 15 येईपर्यंत पुढे काउंट करेल. मग 9 च्या पुढे 15 पर्यंत काउंट कर. 10, 11, 12, 13, 14, 15. किती आले? 6. मग 9 + 6 = 15. मग खाली दिले बघ, देअरफॉर 15 - 9. जसं आपण इकडे केलं 15 - 9 = 6. पुढे काय आहे बरं? हसन कलेक्टेड 30 सीड्स. म्हणजे हसनने किती सीड्स गोळा केला बरं? 30. सीड्स म्हणजे बिया. सम ऑफ देम आर चिकू सीड्स. आणि त्यातल्या काही चिकू सीड्स आहेत. अँड द रिमेनिंग 22 आर ऑफ कस्टर्ड ऍपल. आणि 22 कस्टर्ड ऍपलच्या सीड्स आहेत म्हणजे सीताफळ. हाऊ मेनी चिकू सीड्स आर देअर. मग त्याच्यातल्या चिकू सीड्स किती असं तुला विचारले. मग आता खाली दिले व्हॉट इज गिव्हन. म्हणजे या प्रश्नात काय काय दिलेले आहे? टोटल सीड्स 30. टोटल सीड्स आहेत 30. आणि कस्टर्ड ऍपलच्या सीड्स किती आहे? 22. व्हॉट इज आस्क. आणि तुला काय विचारले? हाऊ मेनी चिकू सीड्स. चिकू सीड्स किती आहेत ते विचारले, बरोबर. मग आता टोटल सीड्स किती आहेत? टोटल सीड्स 30. मग मी 30 - 22 करेल. काय म्हणजेच कस्टर्ड सीड्स त्याच्यातून मायनस करून टाकेल. मग किती राहतील? 30 - 22. 30 - 22. मग मी 22 पासून 30 पर्यंत काउंट करेल. 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. आन्सर आलं 8. मग 22 प्लस बॉक्स इज इक्वल टू 8. 22 30 इज इक्वल टू 30. मग 22 प्लस 8 इज इक्वल टू 30. म्हणजे ह्या दोन्हींची एडिशन केली तर किती येईल आन्सर? 30. देअरफॉर 30 मायनस 22 इज इक्वल टू 8. आता खाली आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे सोडवायचं आहे. 8 + 9 = 17.
8 प्लस 9 मग किती होतील बरं 17. Therefore 17 minus 9 is equal to 8 and 17 minus 8 is equal to 9. म्हणजेच काय ग 17 मधून 9 मायनस केले तर 8 राहतील. म्हणजे 17 मधून 9 मायनस केले तर 8 राहतील आणि 17 मधून 8 मायनस केले तर 9 राहतील. 29 plus 3 is equal to 32. Therefore 32 minus 3 is equal to 29 and 32 minus 29 is equal to 3. आता 42 plus 7 is equal to 49. Therefore 49 minus 7 is equal to 42 and 49 minus 48 is equal to 49 minus 42 is equal to 7. कसं आलं कळलं ना? हो. 49 मधून 7 मायनस केलं तर 42 आणि 49 मधून 42 मायनस केलं तर 7. तर चला भेटूया अशा छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.